नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आढळा विभागात पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव संपन्न। अकोले तालुक्यातील जायनावाडी, एकदरे, बिताका, कोकणवाडी, पाडोशी, खिरविरे, तिरडे, पाचपट्टा या गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी होळी उत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला। पारंपरिक नियमानुसार 2 दिवशी होळी सण साजरा होतो। आदल्या दिवशी लहान होळी, दुसऱ्या दिवशी मोठी होळी असे संबोधले जाते। होळीची संबंधित एक आख्यायिका राजा हिरण्यकश्यपू भगवान विष्णूंचे अनुयायी असलेला त्यांचा मुलगा प्रल्हाद आणि त्याची मावशी होलिका या राक्षसाची कथा सांगते। पण त्याचे रक्षण करण्यासाठी प्रल्हादाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली। होळीच्या आदल्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याच्या स्मरणार्थ होलिका दहन साजरा केला जातो। प्रत्येक घरातील स्त्री ही परंपरेनुसार पुरणपोळीचा एक गाठी, खोबऱ्याची वाटी याचा नैवेद्य दाखवतात। होळीच्या भोवतानी 5 फेऱ्या मारतात। आपल्या काही मनोकामना, प्रार्थना होळीच्या दिवशी अर्पण करतात। होळी हा सण शिमगा, धुलिवंदन वर्षातील मोठा सण म्हणून साजरा केला जातो। आपल्या रूढी परंपरेनुसार ढोल ताशांच्या गजरात होळी खांबांची मिरवणूक काढली जाते। वाजत गाजत गावातील तरुण मंडळी हे होळीचा खांब अगदी थाटामाटात वाजवीत गावातून आणतात। सर्व बाळगोपाळ महिला या होळीचा सण आनंदात साजरा करतात। होळी ही 2 दिवस राखली जाते। गावातील जुनी लोक पारंपरिक नृत्य साजरी करतात। यावेळी गावातील काही महिलांनी आदिवासी परंपरानुसार गाणी म्हणून होळी सण साजरा केला। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।